नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर आणि आपण जी ही सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजमध्ये आपण जे काही टी सी एस जी आहे, टी सी एसनं पेपर घेतलेले असतील किंवा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल किंवा एम पी एस सी असतील. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, आतापर्यंत टी सी एस आता महानगरपालिकेच्या वगैरे जे काही उद्यान सहाय्यक वगैरे जी पदं आहेत, हे कुणी घेतले तर टी सी एसनं घेतलेत. ओके. आणि आय बी पी एसनं मागच्या 2012 सालापासून जी काही ए एफ असेल किंवा इतर नाबार्डच्या वगैरे जे पेपर असतील तेव्हापासून तसेच आपल्या कृषी सहाय्यक परीक्षेपर्यंत आय बी पी एसकडे सर्व पेपर गेलेले आहेत. आणि त्यानंतर ही जी आपली एम पी एस सी आहे, जी काही 2026 मध्ये जी काही एम पी एस सी आहे, 1 जानेवारी 2026 पासून सगळी सरळ सेवा जी आहे महाराष्ट्रातील एम पी एस सी कडे जाणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यामधून एक लक्षात ठेवायचं आहे, कारण की असं माझं म्हणणं आहे की टी सी एस आणि आय बी पी एस एम पी एस सी अजून रेडी नाहीये. एम पी एस सी प्रिपेअर नाहीये अजून. म्हणजे एम पी एस सी परीक्षा महाराष्ट्रातील जी काही सरळ सेवा घेणार आहेत त्यासाठी सध्या तरी ते म्हणजे त्यांच्याकडे यंत्रणा तेवढी सध्या तरी नाहीये. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केरळला जाणे, इकडे भेटी देणे हे चालू आहे. पण हे आय बी पी एस आणि टी सी एस यांचा जो काही एग्रीमेंट आहे 31 डिसेंबरचा तो वाढू शकतो. तो वाढू शकतो कारण की यांच्याच ह्या टी सी एस आणि आय बी पी एस म्हणजे जे आपले महोदय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बायका असतील, त्यांचे शेअर्स आहेत, त्यांचे मेहुणे असतील, त्यांचे जवळचे पाहुणे असतील, त्यांचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. मग वाढायची दाट शक्यता असते, शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण काय केलं की हे जे काही प्रश्न आहेत आपल्याला म्हणजे कसं जे अंधारात राहायचं नाहीये आता, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. म्हणून आपण काही जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण हे करतोय, विश्लेषण करतोय. म्हणजे आपला जो काही पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणते बीज प्रकाश संवेदनशील म्हणजे फोटो ब्लास्टिक सीड आहे. आता बघा, फोटोब्लास्टिक सीड आहे म्हणजे खालीलपैकी कोणते बियाणे हे प्रकाश संवेदनशील आहे असं आपण मराठीमध्ये याला म्हणूया. ओके. आता हा शब्द तुम्हाला कधी प्रकाश संवेदनशील असं येणार नाहीये परीक्षेमध्ये. त्यांनी काय विचारलं की फोटोब्लास्टिक सीड, हेच शब्द, हे फोटोब्लास्टिक इंग्रजी शब्द आहे, पण तोच फोटोब्लास्टिक असा शब्द मराठीमध्ये लिहितील. लक्षात आलं का? म्हणजे मागच्या वेळेस जो झालेला अंदाज आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय की असं येईल. मग ह्याच्यामध्ये त्यांनी 5 ऑप्शन देतील. पहिला तांदूळ आहे, दुसरं काकडी आहे, तिसरा हरभरा आहे आणि चौथं लेटूस आहे आणि 5वं गहू आहे. आता यामध्ये नेमकं फोटोब्लास्टिक सीड काय आहे किंवा प्रकाश संवेदनशील कोणता आहे किंवा उजेडामध्ये, अंधारामध्ये काही भानगड आहे का, याच्याबद्दल आपण हा प्रश्न विचारलेला आहे, तो बघूया. आता याचं खरं उत्तर काय आहे, तर ह्याचं खरं उत्तर त्यांनी दिलं लेटूस आहे. लेटूस. फोटोब्लास्टिक म्हणजे काय असते, फोटोब्लास्टिकची संकल्पना काय आहे. आता प्रश्न विचारत असताना प्रकाश संवेदनशील असं नाही देणार. हे जसं इथं दिलेलं आहे हे फोटोब्लास्टिक असं ट्रान्सलेशनची क्रिया सध्या सुरू आहे. ओके. आता यामध्ये या बिया असतात ज्यांना अंकुरणासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. म्हणजे याचा अर्थ असं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जे काही फोटोब्लास्टिक सीड आहे त्यांना अंकुरण म्हणजे उगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, प्रकाशाची आवश्यकता आहे, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. आता बघा, या प्रकारात बिया जर मातीमध्ये फार खोल दफन केल्या किंवा मातीमध्ये खोल पुरल्या आपण तर त्या अंकुरत नाहीत किंवा उगत नाहीत, किंवा संपूर्ण अंधारात ठेवल्या तर अंकुरण होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही मातीमध्ये खूप खोल जरी गाडलात, आपण साधारणतः कोणत्याही बिया 5 सेंटीमीटर पर्यंत खाली जमिनीमध्ये टाकतो, पण खाली खूप त्याच्यापेक्षाही जास्त जर तुम्ही खोल गाडत असाल तर तिथं प्रकाश भेटणार आहे का, नाही भेटणार. मग त्या बिया उगणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि अंधार असेल तरी सुद्धा ह्या बिया उगणार नाहीत. मग याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे, फोटोब्लास्टिक यानी की सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. मग आपण चारही पर्याय, जे काही 5ही पर्याय आहेत त्या जे काही आहेत ते बघूया. तांदूळ यानी की ओरायझा सटाइवा, याच्याबद्दल आपण विचार करूया, चारही पर्यायाबद्दल. आता यामध्ये बघा, जे काही तांदूळ आहे त्याचे बियाणे एक पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हे फोटोब्लास्टिक नाहीत, फोटोब्लास्टिक नाही आहेत.
त्या प्रकाशात आणि अंधारात दोन्ही ठिकाणी अंकुरू शकतात जर तापमान आणि आर्द्रता यासारखी इतर पर्यावरणीय अटी योग्य असतील तर. म्हणजे याला आपण रुजणे असं मराठीमध्ये शब्द वापरतो मित्रांनो. जर ह्याला रुजण्यासाठी जे काही आपण हवा असेल, पाणी असेल, सूर्यप्रकाश असेल आणि उजेड आणि अंधार याचा या बियाण्यावरती म्हणजे जे काही भात आहे, जी काही साळ आहे आपण म्हणायला लागतो ती याच्यावरती तांदळावरती कुठलाही परिणाम होत नाही, म्हणून हे उत्तर जे काही आहे हे रॉंग दिलं गेलं. म्हणून आपण लक्षात ठेवायचं खालीलपैकी जर फोटोब्लास्टिक बी कोणतं नाही असा जर कधी प्रश्न आला तर हे इथं तांदूळ हे उत्तर यायला लागतं, कारण की ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तापमान आर्द्रता यासारखी जी काही पर्यावरणीय जी काही गोष्टी आहेत हवामानाच्या त्या गोष्टी योग्य असेल तर हे रुजू शकतं. दुसरा नंबर आहे या ठिकाणी काकडीचा. काकडी बघा काय सांगते, काकडीचे हे सुद्धा बियाणे हवा जे काही सूर्यप्रकाश असेल, हवा असेल, हे जर उष्णता असेल, ओलावा असेल, हे जर योग्य असेल तर हे रुजतात किंवा हे अंधारामध्येही अंकुरण येऊ शकतं, उगू शकतात, म्हणून हे काकडी हे याचं उत्तर नाही, फोटोब्लास्टिक नाहीये. 3 नंबर हे म्हणतात हरभरा. हरभरा बघा, हरभरा किंवा चण्याच्या बिया फोटोब्लास्टिक नाहीयेत. ऑप्शन मध्ये हे उत्तर दिलेलं नाहीये, कारण योग्य आर्द्रता आणि योग्य तापमान मिळाल्यास अंधारात सुद्धा ह्या अंकुरतात, ह्याला उजेडाची आवश्यकता नसते. आता 4 नंबर हे आहे लेट्यूस. आपण उत्तरामध्ये हे पाहिलं की लेट्यूस आपण हे उत्तर पाहिलं होतं, लेट्यूस आपण पाहिलं होतं. आता याच्यामध्ये बघा लेट्यूसच्या बिया सकारात्मक फोटोब्लास्टिक बघा, सकारात्मक म्हणजे फोटोब्लास्टिक असतात. आता बघा काय आहे की हे अंधारामध्ये जमणारच नाही, खोल पुरलं तरी जमणार नाही. तुम्हाला अंकुरण्यासाठी म्हणजे उगण्यासाठी याला प्रकाशाची आवश्यकता असते आणि म्हणून आपण हे अंकुरण यावं म्हणून एक साधारणतः एकतर उथळ पेरल्या जातात आणि जमिनीमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये खाली या दाबल्या जातात, म्हणून सूर्यप्रकाशामध्ये एक पूर्ण एक जमिनीमध्ये झाकत नाहीये, म्हणून ह्या बिया जर झाकल्या तर रुजणार नाहीत किंवा उगणार नाहीत, म्हणून असं सिंपतात किंवा डायरेक्ट थोड्या बहुत प्रमाणामध्ये हे वरच ठेवलं जातं, म्हणून याला फोटोब्लास्टिक असं आपण म्हणू शकतो. आता बघा यामध्ये बघा गहू काय आहे, गव्हाच्या बिया सामान्यतः फोटोब्लास्टिक नाहीयेत. आता आपण पाहिलं लेट्यूस पाहिलं म्हणजे हे नाहीये, हे अंधारात दोन्ही परिस्थितीत अंकुरतात आवश्यक तापमान आणि आर्द्रता असेल तर. ह्या सर्व पर्यायाचं सारांश काय आहे, ह्याचं सारांश काय आहे आपण बघूया. लेट्यूस हे योग्य उत्तर आपण पाहिलं. त्याच्या बियांना अंकुरण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो, म्हणून याला फोटोब्लास्टिक म्हणतात. फक्त या प्रश्नातून एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की ज्या बियांना उगण्यासाठी, रुजण्यासाठी किंवा अंकुरण्यासाठी जी प्रकाशाची आवश्यकता असते त्या बियांना फोटोब्लास्टिक बिया असे म्हणू शकतो आपण. म्हणजे तांदूळ, काकडी, हरभरा, गहू हे अंधारामध्ये सुद्धा येऊ शकतात, अंधारात सुद्धा अंकुरू शकतात आणि त्यांना प्रकाशाची आवश्यकता नसते, म्हणून बाकीचे चारही ऑप्शन जे आहेत हे बाकीचे चारही ऑप्शन याच्यामध्ये येत नाहीत. आणि यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या बिया फोटोब्लास्टिक आहेत ते शोधा मित्रांनो, आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न आपण पाहणार आहोत आणि असे जे काही प्रश्न रिझल्ट देणारे आहेत हे प्रश्न आपल्याला पाहिजेत. आपण ही सिरीज सुरू करणार आहे आणि आपल्या या सिरीज मध्ये जवळजवळ रोज अशा प्रकारचे 10च प्रश्न आपले होतील. जवळपास एका प्रश्नाला म्हणजे चारही पर्यायाचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्यावेळेस आपल्याला एका प्रश्नाला जवळजवळ 5 पर्याय म्हटल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं कितीही जरी फास्ट आपण विश्लेषण केलं तर साधारणतः आपल्याला एक 7 ते 8 मिनिटे किंवा 7 ते 10 मिनिटाचा कालखंड लागेल. म्हणून आपण ही सिरीज आता आपण चालू करणार आहेत मित्रांनो. तुम्ही तात्काळ या जो काही हा प्रश्न आहे या असेच प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ॲग्रिकॉस कोण असेल, तुमची मित्र परीक्षा देणार असेल तर त्यांना हे जे काही YouTube चॅनल आहे सबस्क्राईब करायला सांगा. मी तुमच्या सोबत आहे. लक्षात आलं? थँक्यू.